नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. खालापूर तालुक्यातील पोखरवाडी आणि सोंडेवाडी तलाव बंधारा सदृश्य धबधब्यावर रविवारी सुट्टी असून देखील चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने शुकशुकाट होता. अनेक पावसाळी ट्रेकर्स आणि पर्यटकांनी परिसरात हजेरी लावली होती. पण तलाव आणि धबधब्यावर बंदीचा बॅनर बघितल्यावर आणि त्यातच पोलीस बंदोबस्त चोख बघितल्यावर सर्वांनी काढता पाय घेतला. मुंबई येथून पावसाळी ट्रेक आणि पोहण्याचा आनंद घेण्यासाठी शुक्रवारी 18 ते 26 वयोगटातील 37 मुले-मुली आली होती. त्यांनी सोंडेवाडी येथून ट्रेक करून आल्यावर मोरबे धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या आणि माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या या पोखरवाडी सोंडेवाडी बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरली असता यातील चौघांचा बुडून मृत्यू झाला होता. अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून संपूर्ण खबरदारी घेण्यात येते. दिवसेंदिवस पर्यटकांची पावले माथेरानकडे वळत आहेत. मात्र सद्यस्थितीत नेरळ ते माथेरान दरम्यानच्या एकमेव मार्गामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते. अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे स्वतःच्या गाड्या कुठेतरी घाटात पार्क करून पर्यटकांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षित प्रवासाची वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी राज्य शासनाने अन्य ठिकाणाहून सहज उपलब्ध होणारे पर्यायी मार्ग तयार करावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे. मागील काळात फिनिक्युलर रेल्वेसारख्या प्रकल्पाला स्थानिक पातळीवर विरोध करण्यात आला. त्यामुळे हा प्रकल्प अद्यापही धूसर आहे. त्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन येथे पर्यायी व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनच्या उरण नगर परिषद युनिटचे अध्यक्ष रमेश कांबळे निवृत्त झाले असल्याने संघटनेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पुढील कार्यकाळात संघटनेच्या अध्यक्षपदाची धुरा हरेश जाधव यांची निवड करून सर्वानुमते सोपवण्यात आली आहे. उरण नगर परिषदेच्या युनिटची नवीन कार्यकारिणी संघटनेचे सरचिटणीस अनिल जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्या उपस्थितीत घोषित करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी हरेश जाधव, कार्याध्यक्षपदी मधुकर भोई, सचिवपदी नरेंद्र उभारे, खजिनदारपदी माधव सिद्धेश्वरे, उपाध्यक्षपदी राजेश सोलंकी, उपाध्यक्षपदी महेंद्र साळवी, धनेश कासारे यांची नेमणूक उरण नगर परिषद कर्मचाऱ्यांनी सर्वानुमते करण्यात आली. वर्षा विहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात रविवारी पर्यटनासाठी आलेले पुण्यातील एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्याच्या ठिकाणाहून अन्सारी कुटुंब वाहून गेले. ग्रामस्थ, वन्यजीव रक्षक, पोलीस यांच्या मदतीने शोध मोहीम हाती घेण्यात आली. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्याला रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून ओळखला जातो. अन्सारी कुटुंब परिवारासोबत वर्षा विहारासाठी या परिसरात आले होते. मात्र पाण्याला वेग असल्याने 5 जण वाहून गेले. एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात ते वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. वाहून गेलेल्यांना लहान मुले आणि महिलेचाही समावेश आहे. या घटनेनंतर आपत्कालीन कक्षाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून वाहून गेलेल्यांचा शोध घेतला जात आहे. यापैकी काही जणांचे मृतदेह सापडले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संघाचे अभिनंदन करताना विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. विधानसभेची मॅच महायुतीच जिंकणार असा विश्वास त्यांनी जळगाव येथे व्यक्त केला. भारतीय संघाने T20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत इतिहास रचला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले. या विजयानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. तसेच विधानसभेचा आमचा खेळही भारतीय संघाप्रमाणे असेल. विधानसभेची मॅच आमची महायुती जिंकेल त्या दिशेने आम्ही अग्रेसर झालो आहोत असे म्हटले.
मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण करून त्याचे भांडवल केले. त्यांना विकास नको, नकारात्मक गोष्टी हव्या होत्या. समाजात विष पेरण्याचे काम त्यांनी केले. पण आम्ही कामातून कर्तृत्वाने मोठे झालो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले एनडीए आघाडीचे हे सरकार 5 वर्ष टिकणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षाला 5 वर्ष भोंगा लावून बोंबलण्याची संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन खासदार श्रीरंग बारणे यांनी सत्कार सोहळ्यावेळी केले. कर्जतच्या शेळके बंधू साई कृपा सभागृहात महायुतीच्या वतीने तिसऱ्यांदा निवडून आलेले खासदार श्रीरंग बारणे यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास आमदार महेंद्र थोरवे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. युवा सेना उत्तर रायगड, पनवेल आणि उरण विधानसभा पदाधिकाऱ्यांकडून पनवेल पोलीस उपायुक्तांना ड्रग्ज आणि नशायुक्त अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत निवेदन करण्यात आले आहे. पनवेल, खारघर, उरण आणि रायगड जिल्ह्यालगत असणाऱ्या शहरी आणि ग्रामीण भागात सर्रास विकल्या जाणाऱ्या गांजा, चरस, एमडी तसेच इतर अंमली पदार्थांसंदर्भात युवा सेना उत्तर रायगड, पनवेल विधानसभा तसेच उरण विधानसभा पदाधिकाऱ्यांनी पनवेल पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांना निवेदन देत अवैधरित्या गांजा आणि नशेचे पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची विनंती केली. यावेळी विवेक पानसरे यांनी अवैध नशेचे पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रीय सचिव रुपेश पाटील, जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, रोशन पवार तसेच युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आश्वासन बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांनी आरडीसीएच्या प्रतिनिधी मंडळाला दिले आहे. बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार हे अलिबाग चोंडी येथील हॉटेल साई इन येथे भाजपच्या बैठकीसाठी आले होते. यावेळी आरडीसीएचे नवनिर्वाचित अध्यक्ष तथा पेण नगर परिषदेचे माजी गटनेते अनिरुद्ध पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील आणि त्यांच्या टीमने शेलार यांची सदिच्छा भेट घेतली. त्यावेळी शेलार यांनी आरडीसीएच्या अध्यक्षपदी अनिरुद्ध पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य जयंत नाईक, डॉ. राजाराम हुलवान, संदेश गुंजाळ, हुसेन तांबोळी, प्रवीण वानखेडे उपस्थित होते.